सरांनी आपल्या नूतनीकृत विज्ञान प्रयोगशाळेचं विधिवत उद्घाटन केलेलं आहे आभासी पद्धतीने। या उद्घाटनाच्या आधी आमची इथे खूप चांगल्या पद्धतीने विविध विषयांवर छान चर्चा झालेली आहे आणि आपली शाळा कशा परिस्थितीने आपण उभी केली आणि आज कुठल्या परिस्थिती आपण स्टेजपर्यंत आलेलो आहोत अशी छान चर्चा झाली। मी आता माशेलकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करा। नमस्कार। सर्वप्रथम मला भगवानराव आणि श्यामलाताईंचे मी आभार मानतो, कारण माझ्या आयुष्यातली ही एक फार मोठी संधी मला मिळाली की आपण इंडिया ॲट 75 म्हणतो, पण तिथे भारत ॲट 75 सुद्धा आहे आणि या भारताला वरती आणण्यासाठी आपल्याला ज्याच्यामध्ये सर्व भारतीय पुढे जातील यावर जोर द्यायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे। आणि त्यातले काही जे आदिवासी आहेत त्यांच्यासाठी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा काढणं आणि शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे भविष्य घडवण्यासाठी याची जाण ठेवून या मुला मुलींना शिक्षण देणं, त्यांना मार्ग दाखवणं हे माझ्या मते फार महत्त्वाचं आहे। आणि हे उत्तम काम इतक्या निष्ठेने एक भविष्याचा वेध घेऊन केल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। हे फार महत्त्वाचं आहे। 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात की शिक्षण हे भविष्य याच्याबद्दल एखादं एक जिवंत उदाहरण असेल तर ते मी, जसं आपण आत्ताच उल्लेख केला की माझा अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला आणि त्यामधला हा जो खडतर प्रवास आहे, हा खडतर प्रवास माझ्या आईने तिच्याशिवाय शक्य झालं नसतं, कारण माझा जन्म माशेल नावाच्या गावी झाला बरं का। आणि माझे वडील मी 6 वर्षाचा असताना गेले। अत्यंत गरिबीची परिस्थिती होती, त्यामुळे माझी आई मला मुंबईत घेऊन आली। हाती मिळेल ते ती काम करायची। 2 वेळा जेवायची भ्रांत होती। अनेक असे दिवस आले ज्यावेळी मी एकच जेवण घेतलेलं आहे। अनवाणी पायाने मी चालायचो 12 वर्षाचा असेपर्यंत। महानगरपालिकेच्या दिव्याखाली मी अभ्यास केला आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्यावेळी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झाम म्हणून असायची, 11वी त्यावेळी असायची बरं का। आता 10वी आहे 12वी तसं नसायचं, 11वी असायची। आणि त्यावेळी मी 1,35,000 मुलांमध्ये माझा 11वा क्रमांक आला आणि मला टाटा स्कॉलरशिप मिळाली 60 रुपयाची 6 वर्षासाठी। आणि त्याच्यामुळे मी शिकू शकलो, त्याच्यामुळे मी तुमच्या समोर आज आहे आणि ही एक संधी मिळाली मला। आता मी नेहमी म्हणतो की शास्त्रज्ञाने जर एखादं E=F एज्युकेशन =फ्युचर किंवा शिक्षण म्हणजे भविष्य असं समजा एक इक्वेशन मांडलं तर ते प्रूव्ह करायला हवं। ते कसं प्रूव्ह झालं सांगतो तुम्हाला मी। 17 मार्च 2000ला राष्ट्रपती भवनामध्ये KR नारायणन आपले त्यावेळी प्रेसिडेंट होते, त्यांच्या हस्ते रतन टाटा आणि मी या दोघांना एकत्र पद्मभूषण मिळालं। आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये शिक्षण आणि भविष्य याचं कशी काय हे होते, त्याचं कारण सांगतो मी। KR नारायणन हे अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता जसा माझा। ते पायी चालायचे कितीतरी किलोमीटर त्यांच्या शाळेत जाण्यासाठी आणि घरची परिस्थिती एवढी वाईट होती की आई वडिलांना ट्युशन फी द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे ते वर्गाच्या बाहेर उभे राहून नोट्स घ्यायचे बरं का। आणि त्यांनाही टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांच्यामुळे त्यांचं भविष्य घडलं। मलाही टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि माझं भविष्य घडलं। आणि आता गंमत बघा, टाटा स्कॉलरशिपमुळे शिकून जे स्वतः प्रेसिडेंट झाले कळलं का, त्यांनी रतन टाटाला पद्मभूषण दिलं आणि दुसऱ्या एका टाटा स्कॉलरला पद्मभूषण दिलं। याच्यावरनं
आपण भविष्य कसं घडवू शकतो शिक्षणामुळे म्हणून मला सांगावंसं वाटतं मुद्दाम की आपलं जर भविष्य घडवायचं असेल तर शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. हा दुसरा भाग. तिसरा भाग, मला फार आनंद झाला विज्ञानाची प्रयोगशाळा तिचं उद्घाटन करताना. कारण विज्ञान हे भविष्य भारताचं घडवणं आहे. विज्ञान तंत्रज्ञान आज भारत जो प्रगती करतो आहे, विकसित भारताचं जे पंतप्रधानांचं एक आपल्याला त्यांनी स्वप्न ते जर पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान हे फार महत्त्वाचं आहे. मला आठवतं माझ्या लहानपणी मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो बरं का, आणि मराठीमध्ये शिकलो, आणि त्याने काही फरक पडला नाही हे सांगू इच्छितो मी. कारण बऱ्याच वेळा असं असतं की कॉन्व्हेंटमध्ये जायला पाहिजे, इंग्लिशमध्ये शिकायला पाहिजे, तसं काही नाही आहे, कळलं का. तिथूनही आपण शिकून मोठे होऊ शकतो. आणि त्यावेळी मला आठवतं की 7वी पास झाल्यानंतर प्राथमिक शाळेत मला ह्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायची होती 8वीत सेकंडरी स्कूलमध्ये, हायस्कूलमध्ये. आणि त्याच्यासाठी माझ्या आईला 21 रुपये हवे होते. कारण पायात बूट नव्हते, ते बूट घ्यायचे, युनिफॉर्म घ्यायचा वगैरे. आणि हे 21 रुपये मिळवण्यासाठी तिला 21 दिवस लागले. आणि ते शेवटी तिची एक मैत्रीण होती धुणी भांडी करणारी एका गुजराती कुटुंबामध्ये, तिच्याकडनं तिला 21 रुपये मिळाले. पण ते मिळेपर्यंत फार उशीर झाला. आणि त्यामुळे चांगल्या शाळांमध्ये म्हणजे आर्यन स्कूल किंवा विल्सन हायस्कूल किंवा चिकित्सकमध्ये ॲडमिशन बंद झाले. आणि मला एका गरीब शाळेत प्रवेश मिळाला जिकडे फक्त गरीब मुलं जात असे. पण ती गरीब शाळा, असे शिक्षक होते तिकडे, ते श्रीमंत होते. आणि त्यामध्ये जे आम्हाला विज्ञान शिकवायचे ते आमचे भावे सर, कळलं का. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की म्हणजे घोका आणि ओका नव्हे, कळलं की नाही, फळा आणि खडू नव्हे, तर पहा आणि शिका. आणि त्यामुळे त्यांनी एकदा एक सुंदर प्रयोग केला. आम्हाला ते उन्हात घेऊन गेले आणि एक भौरगोल भिंग होतं त्यांच्या हातामध्ये. आणि त्या भौरगोल भिंग घेतलं, एक कागद घेतला आणि ते वर खाली केलं. आणि जेव्हा प्रकाशाचे प्रखर बिंदू त्याच्या कागदावर झाले तेव्हा ते म्हणाले की दिस इज फोकल लेंथ, ही फोकल लेंथ आहे बरं का याची. आणि त्यानंतर तो कागद जळला. कागद जळल्यावर का कोणाच ठाऊक ते माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले, अशा प्रकारे जर तू सर्व शक्ती केंद्रित केल्यास तर तू आयुष्यात काही मिळू शकतो. आणि त्याचे 2 परिणाम झाले. मी म्हटलं, नुसतं तुम्ही हे प्रकाशातनं एखादा कागद जर जळवायचा असला आपल्याला तर आपण त्याच्यावर काड्याची पेटी लावतो किंवा केरोसिन टाकतो, तसं न करता केवळ सूर्याच्या उन्हात आपल्याला त्या सर्व शक्ती केंद्रित करून आपण कागद जाळू शकतो. म्हणजे ही विज्ञानाची केवढी ताकद आहे. मी म्हटलं मी वैज्ञानिक होणार. आणि त्याप्रमाणे फोकस, सर्व शक्ती केंद्रित करणं हे किती महत्त्वाचं आहे हे मला त्यावेळी कळलं. आणि त्याचा मला पुढे फार फायदा झाला. त्याचा अर्थ असा की आपण असं पाहिलं असेल की हे भौरगोल भिंग आहे आणि सूर्याची किरणं जी असतात ती समांतर असतात. आणि समांतर रेषांचे गुणधर्म काय असतात, ते कधीच भेटत नाहीत एकमेकांना. भौरगोल भिंग काय करतात, त्या सर्व समांतर रेषा ज्या कधीच भेटणार नाहीत एकमेकांना, त्या सगळ्यांना एकत्र आणतात. तर अशा प्रकारे नेतृत्वाचा मला एक नवीन हे मिळाला की असे आपण जातीभेद म्हणा किंवा भाषा म्हणा, याच्यामुळे आपण सगळे विखरलेले असतो, एकमेकाला आपण भेटत नाही. त्या सर्वांना एकत्र आणण्याची ताकद ती होती. आणि माझ्या आयुष्यामध्ये नंतर मी नॅशनल केमिकल बॉडीचा डायरेक्टर झालो, डायरेक्टर जनरल झालो CSIचा. त्या सगळ्यांना एकत्र आणणं हे किती महत्त्वाचं आहे मला कळलं. म्हणजे शिक्षकाचं महत्त्व, प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाचं महत्त्व केवढं मोठं असतं हे तुम्ही बघा. आणि म्हणून ही विज्ञानाची जी प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये हे प्रयोग फार महत्त्वाचे आहेत. प्रयोग करून शिका, कळलं का. चुका करा आणि धडपडल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, हे एक लक्षात ठेवा. मला खास एक उल्लेख करावा असं वाटतो आणि ते म्हणजे या सर्टिफिकेटचा.
ही फार अभिमानाची गोष्ट आहे, कारण हा एक रेकॉर्ड घडलेला आहे. आणि ह्याचं मला कौतुक असं वाटतं की 100 आदिवासी मुलं मुली त्यांना श्रीमद भगवद्गीता त्यांना 15 मिनिटांमध्ये त्यांनी दिलं. आणि मी ते प्रत्येक पान उघडून हे बघितलं त्याच्यावर तुम्ही त्या मुलांनी ती भगवद्गीता त्याचे श्लोक लिहिलेले आहेत. अहो, इतकं सुंदर अक्षर मी तुम्हाला सांगतो, मी कधी पाहिलेलं नाही आहे. म्हणजे तुमच्यामध्ये किती गुण आहे हे पाहून कळलं का. आणि संस्कृती आणि संस्कार या सगळ्यांना एकत्र कसं आणायचं, माझ्या मते हा फारच उत्तम प्रयोग आहे. आणि ह्याच्यामधनं काय दिसतं, एक आत्मविश्वास दिसतो की आपण सुद्धा हे करू शकतो. भारताला जर पुढे न्यायचं असेल तर पुढे विकसित भारत कोण घडवणार आहे. हो, माझं 82 वर्ष वय आहे आता, माझ्यावर किती वर्ष उरलेली आहे नाही काय. हे करण्याचं काम तुम्हा सर्वांचं आहे. तर आपल्याला आत्मनिर्भर भारत बसवायचा आहे, आत्मविश्वासाने तो करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहयोग त्याच्यामध्ये असणार आहे. माझं आत्मचरित्र आहे, त्याची मला वाटतं काहीतरी 11वी आवृत्ती निघालेली आहे. आणि त्यामध्ये त्याचं नाव आपलं त्याचं टायटल आहे दुर्दम्य आशावादी, डॉक्टर रघुनाथ माशेल. मला लोक डेंजरस ऑप्टिमिस्ट, दुर्दम्य आशावादी म्हणतात. आणि हा दुर्दम्य आशावाद, आणि हे पुस्तक मी आपल्याला प्रेझेंट करतो आणि हे आपल्या लायब्ररीमध्ये जर ठेवलं तर उत्तम होईल. तर त्याच्यामधला महत्त्वाचा भाग असा आहे की आपण जर विज्ञानात चांगली कामगिरी केल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळतात. नोबेल प्राईज हे सर्वात मोठं, पण माझं इंजिनिअरिंग सायन्समध्ये आहे त्यामुळे नोबेल प्राईजचा प्रश्न येत नाही. पण त्याच्या पुढचं जे आहे फेलोशिप ऑफ रॉयल सोसायटी, FRS कळलं का, ही 365 वर्षापूर्वीची संस्था आहे. आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 365 वर्षामध्ये एकच महाराष्ट्रीयन इंजिनिअरिंग सायंटिस्ट आहे ज्याला हा मान मिळालेला आहे. आणि तो जेव्हा मान मिळतो तेव्हा न्यूटनने ज्या पुस्तकात सही केली त्या पुस्तकात त्याने जशी केली सही, म्हणजे त्यावेळी बॉलपेन नव्हतं बरं का, दौत, टाक, शाई वगैरे, तर त्याचप्रमाणे सही करावी लागते. आणि त्याची सही जी आहे ते सर्व पाहतो आम्ही, त्या 8व्या पानावरती सही आहे न्यूटनची. तर त्या पुस्तकात सही करण्याचा मान मिळणारा एकच महाराष्ट्रीयन आतापर्यंत झालेला आहे आणि तो म्हणजे रघुनाथ माशेलकर. आता तुम्ही कल्पना करा, जेव्हा मी न्यूटनचे नियम शिकत होतो, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वगैरे कळलं का, त्यावेळी जर मला कोणी सांगितलं असतं आणि दिवाखाली अभ्यास करत होतो म्युन्सिपाल्टीच्या की तू न्यूटनच्या त्या पुस्तकात सही करशील, तर हे अशक्य होतं नाही का. पण अशक्य शक्य का झालं, शिक्षणात. तर भरपूर शिक्षण आहे. शेवटची एक हे सांगतो तुम्हाला माझ्या आईबद्दल, माझं भाषण संपवण्यापूर्वी, की तिचं काय झालं, तिला रोज नवीन नवीन नोकरी काहीतरी, आज इथे शिवणकाम, इथे दुसरं काहीतरी असं पोट भरण्यासाठी तिला करायला लागायचं. तर एकदा ती मुंबईमध्ये प्रार्थना समाज आहे तिथे काँग्रेस हाऊस म्हणून आहे, तिकडे नोकरीच्या शोधात गेली होती, रांग लागली होती. आणि तिची पाळी आली तेव्हा तिला विचारलं की तू 3री पास आहेस का. आता 3रीला काही सर्टिफिकेट नसतं, तिला खोटं बोलता आलं असतं. तिने आयुष्यात कधी खोटं बोलले नाही. ती म्हणाली नाही, मी शाळेतच गेलेली नाही कधी, तिला नाही मिळाली. ती परत येताना ती स्वतःला म्हणाली की माझा अपमान का झालाय, कारण माझ्याकडे शिक्षण नाही. तर मी माझ्या मुलाला एवढं शिकवणार आहे की त्याच्यावर पुढचं शिक्षण नाही, ते काय आहे मला माहिती नाही. त्यानंतर माझी बॅचलर्स डिग्री झाली, BKM झालो मी. ते झालं, मला नोकरी पण मिळाली होती. ती म्हणाली नाही तू पुढचं कर, मी ऐकलंय की काहीतरी PhD म्हणून, मला PhD करायला लावली. PhD झाल्यानंतर मी म्हटलं आता संपलं बरं का. ती म्हणे नाही, त्याच्यापुढे पोस्ट डॉक्टर म्हणून काहीतरी आहे, ते तू करायला पाहिजे. आणि मला आठवतं 25वी मला जेव्हा ऑनररी डॉक्टरेट मिळाले, आता 50वी याचा उल्लेख करण्यात आला, तर त्यावेळी मी तिला सांगितलं की मला 25वी ऑनररी डॉक्टरेट मिळाली सप्टेंबर 2006 मध्ये, मला अजून आठवतं. ती म्हणाली आता माझं समाधान झालं.
कळलं का. आणि त्यानंतर त्या 2 महिन्यांनी गेल्या, 17 नोव्हेंबरला त्या गेल्या. आणि त्यांच्या नावाने मी आता अंजनी माशेलकर फाउंडेशन वगैरे केलेलं आहे त्यांच्या स्मृतीमध्ये. तर तुम्हाला गंमत सांगतो, जेव्हा मला 50वी ऑनररी डॉक्टरेट मिळाली तर त्यावेळी हा विक्रम घडला. कारण आतापर्यंत डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचं नाव आत्ताच घेण्यात आलं, त्यांचा रेकॉर्ड होता भारतामधला 48 ऑनररी डॉक्टरेटचा. तर तो आता सरपास झालेला आहे आणि तो रघुनाथ माशेलकरांनी त्यांच्याकडे तो रेकॉर्ड आहे. मला अशी गंमत वाटते की मी त्यावेळी म्हणजे तो स्वीकारताना मी म्हटलं की जर ती आज नाही आहे पण ती वरून कुठेतरी हे बघते आहे, तर त्यावेळी जेव्हा तो मी सत्कार 50वी डॉक्टरेट स्वीकारत होतो त्यावेळी म्हटलं ती वरून कुठेतरी बघते आहे आणि तिच्या मनात आलं असणार की 3री पास नसल्यामुळे नोकरी मिळाली नाही, अशा आईच्या मुलाने हा विक्रम केला भारतामध्ये. तिला ती हसत असणार, कळलं की नाही, सौम्य असू पण हसत असणार ती नक्कीच. हे शिक्षणाचं महत्त्व आहे. हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. लक्षात ठेवा, शाळा झाली 10वी झाली म्हणून पूर्ण नव्हे, 12वी झाली म्हणून पूर्ण नव्हे, बॅचलर डिग्री झाली म्हणून पूर्ण नव्हे. शिक्षणाला अंतर असतो. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण शिकायचं असतं. तर जेवढं शिकता येतं तेवढं तुम्ही अवश्य शिका. मला पुन्हा एकदा हा 25 वर्षाचा आपला प्रवास आहे अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेच्या. मी आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद. मी स्वतः येऊ शकलो नाही कारण मी प्रवासात होतो. आत्ताच मी गुवाहाटीवरून काल परत आलो. मला 91वी ऑनररी डॉक्टरेट तिथे मिळाली, त्यामुळे मी येऊ शकलो नाही, म्हणून आपली क्षमा मागतो. आणि कधीतरी भविष्यामध्ये मी आपल्याला नक्कीच भेट देईन याचं आश्वासन देऊन माझे 2 शब्द समोर. जसं कार्यक्रमाच्या संबंधाने निवेदन करताना आमच्या सौभाग्यवतींनी उल्लेख केला होता की आज हे आनंदाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, असा जो संदर्भ तिने दिला होता, तर तो खरंच आज आम्ही माशेलकरांच्या सोबत बोलत असताना ज्या परिस्थितीमधनं डॉक्टरांनी आयुष्याचा प्रवास केलेला आहे तोच प्रवास खरं म्हणजे आमचा देखील आहे. आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही, परंतु आपल्या कुवतीप्रमाणे जे जे करता येणं शक्य आहे ते आपण करत आहोत. याचं कुठेतरी समाधान आहे की इतक्या मोठ्या चांगल्या व्यक्तीसोबत आपली संस्था आज जोडल्या जाते. आज त्यांचे आपल्याला आशीर्वाद लाभत आहेत. आज त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं की शिक्षणाशिवाय आपला पर्याय नाहीये आणि शिक्षणात आपला विकास होऊ शकतो. तर हे आपल्याला आजच्या यातलं एक महत्त्वाचं ब्रीदवाक्य म्हणता येईल असं आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण आपला विकास करायचा आहे. इथे आम्ही आलो. दुसरी गोष्ट आयुष्यात शिकण्यासारखी तर मला जाणवली की त्यांनी आम्हाला 11 वाजताचा जो वेळ दिला, त्यांनी 11 वाजता अक्षर स्वतः ऑफिसचं दार उघडून आम्हाला त्यांनी आत घेतलंय. ही जी पंक्च्युअलिटी आहे की आयुष्यामध्ये आपल्याला दिलेल्या वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी पाळणे आणि गोष्टी करणे, त्याला आयुष्यात खूप मोठं महत्त्वाचं असतं. ते सुद्धा मला शिकायला मिळालं. आणि आज या 82 वर्षाच्या उमेदीमध्ये या काळात 82 वर्षाच्या ताठरपणे त्या सगळ्या गोष्टी करतायत. आज त्यांनी 91व्या डिलीटचा उल्लेख केला, पण बोलता बोलता असं की उद्या ते काय कार्यक्रमात जाऊ शकत नाही की 52वी डिलीट उद्या घेऊ शकत नाहीये. 52वी डिग्री याची तयार आहे डॉक्टरेटची. तर इतकं हे महान कार्य जगात खरंच घडलेलं नाहीये आणि आपल्या भारतात तर नाहीच नाही, जगात नाहीये. आणि हे सगळं ऐकताना आम्ही त्याच्या सोबत इथे आहोत. अतिशय आम्हाला सुद्धा खरं म्हणजे आम्ही स्वतःला गौरवान्वित समजतो की अशा मोठ्या व्यक्तीशी आपली संस्था आणि आम्ही जोडल्या गेलोय. तर या निमित्ताने आज त्यांनी आपल्याला खूप तो वेळ दिला, आपल्या सगळ्या गोष्टीचं तोंड भरून कौतुक केलं. त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानतोय. आणि या ठिकाणी आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सगळ्यांना.
झाला. खूपच छान.